बायको नवरा बेपत्ता असल्याची कंप्लेंट दाखल करते. नंतर पोलीस जेव्हा बायकोला नवऱ्याची ओळख पटवायला बोलवतात तेव्हा बायको आपल्या नवऱ्याची डेड बॉडी ओळखायला नकार देते. कारण की बायकोने आपल्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला कटरच्या साहाय्याने तुकडे करून मारून टाकलं होतं. काय आहे हे भयानक प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. यूपीमधलं संबळगाव इथंच राहत होता राहुल नावाचा मुलगा. सुरुवातीला राहुल कामगार म्हणून काम करायचा. नंतर त्याने चप्पल बुटाच्या व्यापारामध्ये काम करून करून मेहनत करून स्वतःचं एक ट्रेडिंगचं दुकान चालू केलं होतं आणि त्याचा व्यवसाय चांगला सुरू झाला होता. 2013मध्ये त्याचं रुबी नावाच्या मुलीसंग लग्न झालं होतं. या दोघांच्या लग्नाला 13 वर्ष झाली होती. या दोघांना 2 मुली देखील होत्या. मोठी मुलगी 11 वर्षाची होती. आता या दोघांमध्ये मागच्या 2 वर्षापासून सतत भांडणं व्हायची. 18 नोव्हेंबर 2024 रोजी राहुल कामानिमित्त बाहेर चाललोय म्हणून घर सोडून बाहेर निघून गेला, पण तो पुन्हा वापस परतलाच नाही. 6 दिवस झाले राहुल घरी परतला नव्हता. आता लहान मुलांना वडिलांची आठवण येत होती आणि लहान मुलांना सांभाळणं अवघड जात होतं. त्यामुळे रुबी शेजारच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन राहुल बेपत्ता असल्याची कंप्लेंट दाखल करते. शेजारच्यांना या दोघांच्या भांडणाचे आवाज यायचे, परंतु ते म्हणायचे की नवरा बायकोचं भांडण आहे आणि नवरा बायकोमध्ये भांडण होतच असतं, त्यामुळे ते लक्ष देत नव्हते. 18 नोव्हेंबर 2025 रोजी जेव्हा रुबी नवरा बेपत्ता असल्याची कंप्लेंट दाखल करते आणि घरी येते, त्यानंतर ती नवऱ्याची विचारपूस करायला नवरा मिळाला आहे का नाही हे विचारायला पण पोलीस चौकीत जात नाही. नवरा बेपत्ता होऊन आता खूप दिवस झाले होते. जवळपास 1 महिना उलटला होता आणि दिवस येतो 19 डिसेंबर 2025चा. संबळमधील यूपी पोलिसांना फोन येतो की एका नाल्यामध्ये एक मृतदेह तरंगत आहे आणि हा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेला आहे. मृतदेहाच्या आजूबाजूला त्याची ओळख पटावा असं काहीच नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि पाहतात तर मृतदेहाचे पाय नव्हते आणि मुंडकंही नव्हतं. मृतदेहाची ओळख पटवणं खूप अवघड होत होतं. पोलीस लगेचच आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये या मृतदेहाची माहिती कळवतात आणि चौकशी करायला सांगतात की असं कोणी व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती कुणी दिली आहे का हे तपासा. योगायोगाने पोलिसांना एक माहिती मिळते की 1 महिन्यापूर्वी रुबी नावाच्या महिलेने नवरा बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. पोलीस त्यांच्या कामाला लागले होते. डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती. पोस्टमॉर्टम करत असताना डॉक्टर लोकांना डेड बॉडीच्या हातावरती एक टॅटू सापडतो. टॅटू होता राहुल नावाचा. रुबीच्या नवऱ्याचं नाव देखील राहुल होतं. पोलीस लोक रुबीला दवाखान्यामध्ये मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवतात. रुबी नवऱ्याच्या डेड बॉडीकडे बघून सुरुवातीला घाबरते. पोलिसांना वाटतं ती डेड बॉडी बघून घाबरली असावी आणि नंतर ती रुबी सांगते की ही माझ्या नवऱ्याची डेड बॉडी नाही आणि माझ्या नवऱ्याच्या हातावर असला कोणताही टॅटू नव्हता. तिने तिच्या नवऱ्याची डेड बॉडी ओळखायला नकार दिला होता. पोलीस लोकांना हे सगळं काही विचित्र वाटत होतं, कारण की तिच्या नवऱ्याचं नाव देखील राहुल होतं आणि या डेड बॉडीच्या हातावरती टॅटू देखील राहुल नावाचा होता. त्यामुळे पोलीस आता रुबीला पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवतात. तिच्या मोबाईलचा नंबर घेतात आणि मोबाईलची झडती घ्यायला सुरुवात करतात. तेव्हा अचानक रुबीच्या फोनमध्ये एक फोटो दिसतो. तो एक सेल्फी होता रुबीचा आणि राहुलचा. या सेल्फीमध्ये राहुलच्या अंगावरती जे टी शर्ट होतं तसंच सेम टी शर्ट या डेड बॉडीच्या अंगावरती होतं. त्यामुळे आता पोलिसांचा संशय वाढत होता. पोलिसांनी रुबीचा मोबाईल नंबर सर्व्हेलन्सवर टाकला आणि तिचे लास्टचे 2 महिन्याचे लोकेशन्स आणि कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. घाबरलेले रुबीची 2 मुलं, त्यातली सर्वात मोठी मुलगी, ती पोलिसांना सांगते की जेव्हा माझे वडील घरातून कामाला बाहेर जायचे तेव्हा आमच्या घरी 2 व्यक्ती यायचे. त्यामधला एक व्यक्ती होता राहुल आणि ते मला खेळणे वगैरे द्यायचे, महागड्या वस्तू द्यायचे आणि सांगायचे की तुझ्या वडिलांनंतर आम्हीच तुझी काळजी घेणार आहोत. पोलिसांनी रुबीचे कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली होती. रुबीच्या कॉल डिटेल्समध्ये 2-3 नंबर असे होते की ज्याच्यावरती ती सारखं फोनवर बोलायची. यातलाच एक नंबर असा होता ज्याच्यावरती रुबीने मागच्या महिन्यामध्ये 1000हून जास्त फोन केले होते. पोलिसांची शंका आता वाढत चालली होती. पोलिसांनी ज्या नंबरवरती रुबीने सर्वात जास्त फोन केले होते त्या नंबरला सर्व्हेलन्सवर टाकलं आणि त्याची मोबाईल लोकेशन काढायला सुरुवात केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना असं समजलं की हा मोबाईल नंबर गौरव नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर आहे आणि हा व्यक्ती इतर कोणी नसून यांच्याच शेजारी राहणारा मुलगा आहे. पोलीस तातडीने गौरवला ताब्यात घेतात आणि चौकशी करायला सुरुवात करतात. सुरुवातीला गौरव उडवाउडवीची उत्तरं देतो आणि सांगतो की मी असं काही केलेलं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पोलीस राहुलच्या आणि रुबीच्या घरी जाऊन तपासणी करायला पाहतात. जेव्हा ते घरी जातात तेव्हा त्यांना घरामध्ये रक्ताचे डाग दिसत होते. लोखंडी रॉड दिसत होता, त्याच्यावरतीही रक्ताचे डाग होते आणि मुळात मेन म्हणजे एक कटर मशीन दिसते, तीही रक्ताने माखलेली होती. पोलीस पुन्हा पोलीस चौकीमध्ये येतात. रुबीला आणि गौरवला वेगळं बसवून आता सक्तीने चौकशी करायला सुरुवात करतात.
दोघांचे फोन लोकेशन्स, कॉल डिटेल्स हे सर्व संशयास्पद होतं. त्यामुळे पोलिसांनी सक्तीने विचारपूस केल्यानंतर हे दोघंही तुटतात आणि खरं सांगायला सुरुवात करतात. रुबी आणि गौरव घराच्या शेजारीच राहत होते आणि या दोघांची काही वर्षापासून ओळख झाली होती आणि या एकमेकांचं प्रेम झालं होतं. या दोघांचे अनैतिक संबंधही सुरू झाले होते. 18 नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा राहुल कामानिमित्त चाललोय सांगून घराबाहेर पडला होता, तेव्हा तो रात्री अचानक घरी आला होता. त्यावेळी गौरव आणि रुबी हे त्यांच्या वरच्या मजल्यावरती अनैतिक संबंध करत असताना राहुलने त्याच्या डोळ्याने पाहिलं होतं. त्यावेळी यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं आणि राहुलने त्यांना बदनामी करायची धमकी देखील दिली होती. भीतीपोटी रुबी आणि गौरवने मिळून सुरुवातीला राहुलच्या डोक्यामध्ये एक लोखंडी दांडा घातला. त्यानंतर रुबीने खाली पडलेलं मुसळ उचलून त्याच्या डोक्यात घातलं. राहुल अचानक झालेल्या हल्ल्याने तिथेच कोसळला होता. रात्रीची वेळ होती, त्यामुळं त्या दोघांनी ती डेड बॉडी तिथंच ठेवली आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी गौरव बाहेर पडला. त्याने त्याच्या मित्राकडून कटर मशीन घेतली. ती मशीन त्याने 200 रुपये भाड्याने घेतली होती. मशीन भाड्याने घेत असताना त्याने त्याच्या मित्राला काही सांगितलं नव्हतं. तो घरी येतो. त्यानंतर हे दोघंजण मिळून राहुलच्या डेड बॉडीचे तुकडे करतात, जेणेकरून त्यांना त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावता येईल. तुकडे केल्यानंतर ते त्या बॉडीचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून 2 व्हीलरवर गाडीवर ठेवून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फेकतात. यातलाच धडाचा तुकडा पोलिसांना 19 डिसेंबर रोजी सापडला होता. पोलीस लोकांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं. त्याबरोबरच या घटनेमध्ये वापरण्यात आलेले रॉड, मुसळ आणि कटर मशीन ही ताब्यात घेतली होती. पोलिसांना याच्या शोधामध्ये राहुलच्या मोठ्या मुलीने जास्त मदत केली होती. परंतु आता या दोन्ही मुलींचं आयुष्य बर्बाद झालं होतं, कारण की राहुल मेला होता, ही पण जेलमध्ये जाणार होती. आपण बघत आहेत की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे लफडे काही कमी होत नाहीत. तर तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा.